असं म्हणतात की द क्वालिटी ऑफ युअर लाईफ इज द डायरेक्ट रिफ्लेक्शन ऑफ द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स, युअर बिलीफ्स, युअर पर्स्पेक्टिव्ह अँड युअर हॅबिट्स. तुमच्या आयुष्याचा दर्जा जो आहे, तुमचे विचार करण्याची क्वालिटी काय आहे, तुमचं बिलीफ कोणत्या गोष्टीवर आहे, तुमचा दृष्टिकोन कुठल्या गोष्टीवर आहे, आणि तुम्ही काय सवय लावलेली, या सगळ्या गोष्टींवर तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरतो. म्हणजे द क्वालिटी ऑफ युअर लाईफ will be decided by your thoughts, by your habits, by your beliefs and by your perspective. तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, ह्या गोष्टींवर तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरतो. कारण काय माहिती का, तुमच्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी फार सोप्या असतात. एखादी गोष्ट तुम्ही करायला घेतल्याने झाली नाही तुमच्याकडनं, तुम्ही परिस्थितीला दोष देऊन मोकळे व्हा. सोपं. त्याहून दुसरं सोपं काय आहे, लोकांकडे बोट दाखवा आणि सांगा यांच्यामुळे झालेलं नाही, म्हणजे लोकांना दोष द्या. आणि त्याहून एकदम सोपं तिसरी गोष्ट, खूप सोपी, जे काय चालू केलेलं आहे होत नाहीये, सोडून द्या. जस्ट गिव्ह अप, सोडून द्या. या गोष्टी ज्या आहेत ना, या करणं खूप सोप्या असतात. आणि बऱ्याचदा आयुष्यात लोक यशस्वी होण्याची कारण हीच आहेत. जेव्हा ते फेल होतात तेव्हा ते ह्या 3 गोष्टी करतात. एकतर परिस्थितीला दोष देतात, लोकांना दोष देतात, किंवा गिव्ह अप करून टाकतात. जर तुम्ही या 3 गोष्टी आयुष्यात टाळल्या तर तुम्ही आयुष्यात नक्की सक्सेस व्हाल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा विचार मनामध्ये करता, त्या गोष्टी तुमच्या मनात साठायला सुरुवात होते आणि त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करता. म्हणजे चांगले विचार तुमच्या मनात आले की ते तुमच्या मनात साठायला सुरुवात होते, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करता, बिलीफ. त्याच्यानंतर तुम्ही त्या विश्वासावर काही निर्णय घेता, आयुष्याचे काही निर्णय घेता. हे निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे जे काही रिझल्ट येतात त्यानुसार तुम्ही ठरवता की तुमचे निर्णय योग्य आहेत की अयोग्य आहेत. मग ती तुमची हॅबिट होऊन जाते, तुमची सवय होऊन जाते. आणि मग या सवयीवर पुढे तुमचं पूर्ण आयुष्य, तुमचं पूर्ण भविष्य जे आहे ना, ते पूर्ण भविष्य ह्या सवयीवर अवलंबून राहतं. आणि त्यानुसार तुमचं आयुष्य आकार घ्यायला सुरुवात करते, तुमचं आयुष्य तसं शेप व्हायला सुरुवात होते. तर समजा तुम्हाला असं वाटलं की मी आयुष्यात कोणतीच गोष्ट करायला सक्षम नाहीये, म्हणजे माझ्यामध्ये ती कॅपॅसिटीज नाहीये, माझ्यामध्ये ती अबिलिटीज नाहीये, तर तुम्ही आयुष्यात कोणताही निर्णय घेणार नाही, कोणतीही गोष्ट करायला तयार होणार नाही. तुम्हाला असं वाटलं, तुमचे निर्णय असं म्हणत असतील किंवा सॉरी तुमचे विचार असं म्हणत असतील की मी कोणतीही गोष्ट करायला घेतली तरी मला यश काही मिळत नाही किंवा ती गोष्ट पूर्णत्वास जात नाही, म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल डाऊटफुल आहात, साशंक आहात, मग तुम्ही आयुष्यात रिस्क कधीच घेणार नाही. तुम्ही असं म्हटलं की मी काही केलं तरी काही योग्य पद्धतीने होत नाही, याचा अर्थ तुमचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे ना, तो अशा पद्धतीने निगेटिव्ह आहे. मग तुम्हाला कळणारच नाही, तुम्हाला कधी लक्षातच येणार नाही की ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आतापर्यंत, त्या गोष्टीने तुमच्या आयुष्यात, तुमच्या शरीरात, तुमच्या माइंड सेटमध्ये किती बदल झालेला आहे, किती ग्रो झालेला आहे, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण तुमचं असं पर्स्पेक्टिव्ह आहे की मी जे काही करतो त्याने काही होत नाही. तुम्हाला मुळात कळणारच नाही की तुम्ही करत असताना तुमच्यात काय ग्रो झालेला आहे, हा तुमच्या कधीही लक्षात येणार नाही, तुमच्या सगळं समजण्या पलीकडे असेल. त्याच्यामुळे ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ना, तुमचे थॉट्स, तुमचे हॅबिट्स, तुमचे बिलीफ्स आणि तुमचं पर्स्पेक्टिव्ह, ह्या गोष्टी आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या असतात. साधं उदाहरण घेऊया आपण. 2 माणसं आहेत आणि ते प्रवास प्रवास करत आहेत, ते म्हणजे त्यांचा प्रवास चालू आहे आणि अचानक त्यांच्या मार्गामध्ये एक मोठं वादळ येतं. आणि कसं बसं त्या वादळाला तोंड देत, त्या वादळाशी 2 हात करत, संघर्ष करत ते लोक, ते दोघंही सुखरूपपणे त्या वादळाच्या बाहेर येतात. आणि त्या वादळाच्या बाहेर आल्यानंतर त्या दोघांपैकी एकाला असं वाटतं की आयुष्य खूप कठीण आहे, आयुष्यात खूप अडचणी आहेत, आयुष्य एवढं सोपं नाहीये. एका माणसाचं मत असं आहे. आणि दुसऱ्या माणसाचं मत काय आहे, दुसरा जो प्रवासी आहे तो असं म्हणतो की आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले, पण त्या प्रसंगाशी तोंड देण्याची माझ्या क्षमता आहे, त्या प्रसंगाशी 2 हात करण्यात माझ्या क्षमता आहे, हे मला कळालं. आणि याच्यानंतर पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मी याच धैर्याने, अशा स्ट्रॉंगपणे मी तोंड देईल आणि आयुष्य छान आनंदाने मजेत जगेल. माणसं 2 आहेत, प्रसंग एक आहे, पण पर्स्पेक्टिव्ह जो आहे दोघांचा तो वेगवेगळा आहे. म्हणजे तुम्ही काय विचार करता, तुमचे हॅबिट्स काय आहेत, तुमचे बिलीफ्स कुठल्या गोष्टीवर आहेत, या सगळ्या गोष्टींनी तुमचं आयुष्य ठरत असतं. बघा ना, तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो किंवा कशा कशाने फरक पडतो. पहिली गोष्ट, तुम्ही काय विचार करता, व्हॉट क्वालिटी ऑफ थॉट्स तुमच्या आहेत, त्याने तुमच्या आयुष्याला फरक पडतो. तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे,
कोणत्या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगता त्याने फरक पडतो. तुमच्या आजूबाजूची जी माणसं आहेत, कोणत्या समूहात तुम्ही राहता, काय विचार करणाऱ्या लोकांच्या बरोबर तुम्ही राहता, त्याने फरक पडतो. आणि रोज तुम्ही काय विचार करता आणि त्याला अनुसरून काय कृती करता, त्याने तुमच्या आयुष्याला फरक पडत असतो. म्हणजे तुमचं आयुष्य जे घडत असतं ना, ते असं कुठल्या मोठ्या प्रसंगाने घडत नाही. डेली तुमचे हॅबिट्स जे आहेत, तुमचं डेली बिलीफ्स जे आहे, तुमचं पर्स्पेक्टिव्ह काय आहे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचं, तुमचे विचार काय आहेत, या 4 गोष्टींनीच तुमचं आयुष्य हे घडत असतं. मग ते योग्य की अयोग्य हे ह्या 4 गोष्टींवरच अवलंबून असतं. आणि तसं तुमच्या आयुष्याला आकार हा मिळत जात असतो. परिस्थिती सारखीच असते, परंतु प्रत्येकाचा त्या परिस्थितीकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे ना, तो वेगवेगळा असतो. एका रात्रीत सगळं होणार नाही, एका रात्रीत कोणताही बदल होणार नाही, परंतु तुम्ही काय विचार करता, काय तुमच्या सवयी आहेत, काय कृती करता, यावर तुमचं आयुष्य एका रात्री मात्र नक्कीच बदलणार आहे. म्हणजे रोज तुम्ही काय करता यानुसार एका रात्री तुमचं आयुष्य बदलूनच जाणार आहे. एक रात्र ती अशी येईल की त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असं वाटेल कि समथिंग इज चेंज इन माय लाइफ, कुछ तो मेरी जिंदगी में बदल चुका है, कुछ तो मेरी जिंदगी में बदल चुका है. और वो बदलेगा कब? जब तुम्हारे थॉट्स क्वालिटी के होंगे, तुम्हारी हैबिट्स अच्छी होंगी, तुम्हारे बिलीफ सही चीजों पे होंगे और तुम्हारा पर्सपेक्टिव जो है ना वो सही होगा. होता क्या है, आपके थॉट्स जो है ना वो एकदम अच्छी तरह से रखिएगा. जब आपके थॉट्स अच्छे रहेंगे, आपका पर्सपेक्टिव अच्छा रहेगा. जब आपका पर्सपेक्टिव अच्छा रहेगा तो आपसे अच्छे एक्शंस होंगे. और जब ये आपके थॉट्स अच्छे हैं, क्वालिटी वाले हैं, आपके बिलीफ सही चीजों पर है और आप अच्छे एक्शंस ले रहे हो, तो आपकी जिंदगी जरूर बदलने वाली है. प्रोटेक्ट योर माइंड. आपके मन को हमेशा प्रोटेक्ट करके रखो. कुछ बुरी चीजें जो है, कुछ ऐसी गलत चीजें जो है वो बहुत जल्दी असर कर जाती है हमारे माइंड पे. तो इनसे बुरी चीजों से हमें हमारा माइंड प्रोटेक्ट करके रखना है, सिक्योर करके रखना है. और दूसरी चीज, चैलेंज लिमिटिंग बिलीफ्स. किसी चीज में हम बहुत लिमिटेड बिलीफ करते हैं, मतलब हमें यकीन ही नहीं होता कि हम ये चीज कर पाएंगे. तो जो बिलीफ जो है ना हमारा वो काफी कम होता है, उसे थोड़ा चैलेंज कीजिए, वो चीज करके देखिए. अगर नहीं होगी तो कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन साथ में जो एक्सपीरियंस आएंगे ना उसके, उसे करने से वो बहुत काम आएगा आपकी जिंदगी में आगे जाके. तो प्रोटेक्ट योर माइंड फ्रॉम थॉट्स. गलत विचारों से अपने मन को सुरक्षित रखिए. एंड चैलेंज लिमिटिंग योर बिलीफ्स. आपके जो विचार लिमिट में है उन्हें थोड़ा चॅलेंज कीजिए, थोड़ा आगे बढ़ने की कोशिश करिएगा. लक्षात ठेवा, योर लाइफ इज नॉट जस्ट हैपनिंग. जिंदगी बस चल नहीं रही है, इट इज रिस्पॉन्डिंग टू यू. इसके कुछ परिणाम भी हो रहे हैं. जिंदगी सिर्फ चलनी नहीं होती है, अच्छी या बुरी होती है. तो आपले विचार जे आहेत ते नेहमी चांगले ठेवा. तुमचा विश्वास चांगल्या गोष्टींवर ठेवा. तुमचा पर्स्पेक्टिव्ह चांगला असू द्या. जेव्हा तुमचे विचार चांगले असतील, तुमचा विश्वास चांगल्या गोष्टींवर असेल, युअर हॅबिट्स आर व्हेरी गुड, तुमच्या सवयी चांगल्या असतील, तर विश्वास ठेवा. तुमचा पर्स्पेक्टिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर तुमचं आयुष्य खरंच खूप सुंदर असणार आहे आणि खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. आणि तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की यार जिंदगी बहुत बुरी चल रही है. ऐसे कभी तुम्हारे दिमाग में ये ख्याल भी नहीं आएगा. हमेशा याद रखिए, इन 4 चीजों को हमेशा याद रखिएगा. आपके थॉट्स, आपके बिलीफ्स, आपकी हैबिट्स और आपका पर्स्पेक्टिव्ह, इन चीजों से आपकी जिंदगी बनती है. तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये.